नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत एकादशीचं रहस्य, उपवासामागचं विज्ञान आणि अध्यात्म. एकादशी हा केवळ धार्मिक विधी नाही, त्यामागे शरीरशास्त्र, मनशास्त्र आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. चला सोप्या भाषेत समजून घेऊया. पहिला, वैज्ञानिक दृष्टिकोन. पचनसंस्थेला विश्रांती. आपण दररोज जड अन्न खातो. उपवासामुळे पचनसंस्थेला ब्रेक मिळतो. त्यामुळे शरीरातील ऊर्जा दुरुस्ती प्रक्रियांकडे वळते. सूज कमी होण्यास मदत होते. डिटॉक्स प्रक्रियांना चालना मिळते. ऑटोफॅजी. उपवासाच्या काळात शरीर जुने दोषपूर्ण पेशी घटक साफ करण्यास सुरुवात करते. ही नैसर्गिक स्वच्छता मोहीम आरोग्यास लाभदायी ठरते. इन्सुलिन संतुलन. उपवासामुळे रक्तातील साखरेचे नियमन सुधारू शकते, ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता वाढू शकते आणि मेटाबॉलिझम सुधारण्यास मदत होते. मेंदूची स्पष्टता. हलका आहार किंवा उपवासामुळे अनेकांना मानसिक हलकेपणा व एकाग्रता वाढल्याचा अनुभव होतो. दुसरा, मानसिक व भावनिक परिणाम. स्वयंनियंत्रणाची सवय म्हणजेच इच्छांवर नियंत्रण. एकाग्रता वाढ म्हणजे कमी विचलन. भावनिक स्थैर्य म्हणजेच मन शांत होण्यास मदत होते. उपवास म्हणजे फक्त अन्न टाळणे नव्हे, तो सवयींवर प्रभुत्व मिळवण्याचा सराव आहे. तिसरं, आध्यात्मिक अर्थ. इंद्रिय निग्रह. जिभेच्या चवीपासून दूर राहणे म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण. यामुळे मन अंतर्मुख होतं. सात्विकता वाढ. उपवास, जप, ध्यान यामुळे मनातील अस्थिरता कमी होते व सात्विक वृत्ती वाढते. ऊर्जा रूपांतरण. शरीर जड अन्नाऐवजी सूक्ष्म ऊर्जेकडे वळते. भक्ती, ध्यान, चिंतन यासाठी अनुकूल स्थिती. मग प्रश्न हा पडतो की एकादशीच का? परंपरेनुसार चंद्राच्या स्थितीचा मानवी शरीरावर प्रभाव मानला जातो. एकादशीला शरीरातील द्रव पातळी व मानसिक अवस्था संवेदनशील असते असे मानले जाते. म्हणून हलका आहार सुचवला जातो आणि ध्यान व साधनेसाठी योग्य दिवस. उपवासाचा खरा हेतू. खरा उपवास म्हणजे अन्नावर संयम, वाईट विचारांपासून संयम, नकारात्मक सवयींपासून संयम आणि मनाची शुद्धी. आरोग्यदायी उपवासासाठी टिप्स. भरपूर पाणी प्या. अति खारट, अति गोड पदार्थ टाळा. शरीराची क्षमता लक्षात घ्या. गरज असल्यास वैद्यकीय सल्ला घ्या. एकादशीचा उपवास हा शरीरशुद्धी, मनशुद्धी आणि आत्मिक उन्नतीचा एक साधा पण प्रभावी मार्ग आहे. योग्य समज व संतुलन ठेवले तर तो अत्यंत लाभदायी ठरू शकतो. तुम्ही एकादशीचा उपवास करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीहरी.